तर इकडे रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रत्नागिरीमधील काजळी नदीचं पाणी आता पात्राबाहेर आलंय। लांजा तालुक्यातील पुनसकोंडमध्ये पावसाचं पाणी हे आता रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 15 दिवसापासून कोकण किनारपट्टीला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। 2 दिवसाची विश्रांती आणि त्याच्यानंतर मुसळधार पावसाची हजेरी याच्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरीमधल्या काजळी नदीचं पाणी हे आता पात्राबाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। लांजा तालुक्यामधल्या पुनसकोंडमध्ये पावसाचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे। ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। गावाकडे जर आपण पाहिलं, कोकण किनारपट्टीकडे पाहिलं तर नदी नाले दुधडी भरून वाहू लागलेले आहेत आणि आता नद्यांनी आपलं पात्र सोडलेलं आहे। नदीचं पाणी जे आहे ते आता रस्त्यांवर यायला लागलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्याला एकतर आज रेड अलर्ट आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीमधील काजळी नदीचं पाणी हे पात्राबाहेर आलेलं आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, वृषाली, नक्की रात्रीपासून या ठिकाणी पावसाची मुसळधार बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतो। त्यामुळे राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली या परिसरात वेगवान वारे जे आहेत ते वाहत आहेत आणि त्याचबरोबर पावसाची देखील संततधार सुरू आहे। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस थांबलेला आहे, मात्र जो पाऊस पडतो आहे तो सरींवरती पडतो आहे, बरसताना पाहायला मिळतोय। मात्र थोड्या वेळानंतर परत पाऊस थांबला की आणखीन 1 तासापर्यंत पाऊस या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळतोय। सर्वच नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। हे काजळी नदीचं पात्र आहे आणि सध्या काजळी नदी सुद्धा पात्राच्या बाहेर आलेली पाहायला मिळते। सकाळपासून पावसाचा वेग थोडासा मंदावलेला पाहायला मिळतोय, मात्र आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। काल रात्रीपासून दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। जवळपास 1 जून पासून आजपर्यंत म्हणजे पावसानं 55% एवढा पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं आज पूर्ण दिवसभर या ठिकाणी पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।